आटपाडीमध्ये काही दिवसांपूर्वी एका जिम चालकाकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती आणि यातील आरोपी सध्या जेलमध्ये असतानाच या अल्पवयीन मुलीवर काल 3 अज्ञातांकडून कटरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि या धक्कादायक घटनेनं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही, मात्र मुलीच्या अंगावरील कपडे या हल्ल्यात फाटले आहेत। काल रात्री अंगणात मुलगी भांडी घासत असताना मुलीवर हल्ला करून हल्लेखोर पसार झाल्याने मुलीच्या कुटुंबांची तक्रार आहे की घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर पोलिसांना सापडले आहे। आटपाडी पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा करत हल्ल्यात वापरलेला कटर ताब्यात घेतला आहे। मात्र पीडितेवर हल्ला नेमका कोणी केला आणि कशासाठी केला याचा अद्याप तपास लागला नाही। नेमकं काय आहे प्रकरण? तर आटपाडी तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी एका जिम चालक आणि खाजगी परिचारिकेने एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती गाडीत बसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती आणि याबाबत आरोपी जिम चालक संग्राम देशमुख आणि परिचारिका सुमित्रा लेंगरे यांनी यापूर्वीच या दोघांना अटक करण्यात आली होती। मात्र काल शनिवारी रात्री 8:30 सुमारास पीडिता घराच्या बाहेर भांडी धुवून उभी असताना 3 अनोळखी युवकांनी तिच्यावर कटरने वार करण्याचा प्रयत्न केला। मात्र सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही आणि यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। मात्र अंगावरील कपडे फाटलेले आहेत। घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला कटर सापडला आहे। दरम्यान या घटनेनंतर पीडिता आणि कुटुंब पूर्णपणे भयभीत झाले असून सध्या कुटुंब प्रचंड घाबरलेलं आहे। आरोपी संग्राम देशमुख आणि सुमित्रा लेंगरे यांच्या अटकेनंतर आटपाडी शहरामध्ये सर्व समाजाने मोर्चा काढत नराधम संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती आणि यावेळी प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता। नराधम संग्राम देशमुख यांचे अनेक गैरकृत्य समोर येण्याची शक्यता आटपाडी तालुक्यामध्ये व्यक्त होत आहे। तर पीडितेवर हा हल्ला नेमका कोणी केला, कशासाठी केला, या घटनेनं खळबळ उडालेली आहे आणि याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही। या घटनेनंतर आता मुलीसह तिच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची नागरिकांची मागणी आहे। मुलीवर पुन्हा हल्ला होण्याची किंवा तिच्या कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।